पहिल्या पर्वणीला भाविकांची रिक्षा चालकांकडून मोठ्या प्रमाणात लूट करण्यात आली। नाशिक रोडवरून रामकुंडापर्यंत तब्बल 2000 रुपये भाडं रिक्षा चालक आकारत होते। याचा अनुभव अनेक भाविकांना आला। कुंभमेळ्यात प्रवाशांची लूटमार होऊ नये म्हणून पोलिसांनी रिक्षा चालकांना काही सूचना केल्या होत्या, मात्र त्या सर्व सूचना धाब्यावर बसून काही रिक्षा चालकांनी भाविकांची लूट सुरूच ठेवली आहे। नाशिक शहरात येणाऱ्या भाविकाला ओढ असते ती रामकुंड आणि तपोवनाची। रामकुंडापर्यंत सिटी बसनं सहज पोहोचता येतं, मात्र तपोवनाकडे जाण्यासाठी फारच कमी पर्याय असल्यानं त्याचा फायदा रिक्षा चालक उचलतायत। मनमानी भाडं आकारून ते भाविकांना लुबाडतायत। रामकुंडापासून तपोवन अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर आहे, मात्र ते 10 ते 15 किलोमीटर असल्याची दिशाभूल काही रिक्षा चालक करतायत आणि त्यानुसार भाड्याची आकारणी केली जाते। रामकुंड परिसरात आणि घाटावर तपोवनाकडे जाणाऱ्या मार्गाची माहिती नसल्यानं भाविकांची सर्रास लूट करण्याची संधी रिक्षा चालकांना मिळते। खरं तर नाशिक रोड ते साधूग्रामचं भाडं आधीच ठरवून देण्यात आलंय। त्यानुसार रामकुंडावर जाण्यासाठी मीटर रिक्षा 200 रुपये, स्पेशल रिक्षा 160 रुपये आणि शेअर रिक्षा 20 रुपये सीट, तर साधूग्रामकडे जाण्यासाठी मीटर रिक्षा 260 रुपये, स्पेशल रिक्षा 210 रुपये, शेअर रिक्षा 30 रुपये सीट असं भाडं आकारणं गरजेचं आहे। मात्र तरीही रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट सुरूच आहे। या सगळ्या प्रकाराशी आपला कुठलाही संबंध नसल्याचा दावा नाशिक रोड येथील रिक्षा चालक संघटनांनी केलाय। असा प्रकार पुन्हा घडल्यास नागरिकांनी थेट टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं आव्हानही या रिक्षा चालकांनी केलंय। काळामध्ये तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आमचे 3 दिवस ऑटो रिक्षा सेवा बंद होती इथं, कारण बॅरिकेड्स लावले होते, त्याच्यामुळे रिक्षाला आतमध्ये परवानगीच नव्हती। त्यामुळे आम्हाला त्याच्याविषयी काही सांगू शकत नाही आम्ही, ते कुठले होते नेमके। आम्ही 28 तारखेला 10 वाजेला त्यांना दोन्ही स्टँड, तर 30 तारखेला 2 वाजेपर्यंत पुन्हा रिकामे करून दिले होते। आता कुठल्या स्टँडवर कोणी लूट केली हे आम्ही काही सांगू शकत नाही आणि त्यामध्ये आम्हाला काही दुमत नाही। दुसरीकडे शहरात रिक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून सुमारे 22,000पर्यंत येऊन पोहोचली आहे। यात परवाना असणाऱ्या रिक्षकांची संख्या 50% कमी आहे। सिंहस्थामुळे कोणीही उठून इतर शहरातील भंगारात काढलेल्या रिक्षा नाशिक येथे आणून त्या बिनधास्तपणे चालवत आहेत। त्यांच्यावर ना आरटीओचं नियंत्रण आहे ना वाहतूक पोलिसांचं। त्यामुळे जे रिक्षा चालक प्रामाणिकपणे रिक्षा चालवतात त्यांना या सर्व गोष्टींचा नाहक त्रास होतोय। त्यांच्यावर कृपया दंडात्मक कारवाई करावी आणि दंडात्मक कारवाई केल्यानंतर जी रिक्षा स्क्रॅप असेल तिला तर पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने कारवाई करावी, एवढीच प्रशासनाला आमची विनंती। दुसऱ्या पर्वणीसाठी नक्कीच जी काही वर्तमानपत्रात बातमी आलेली आहे त्या बातमीचा आधार घेऊन आम्ही आमच्या त्या पर्टिक्युलरली बिटको पॉईंट पासून तर रामकुंडापर्यंतच्या या पर्टिक्युलर रूटवर आम्ही आमचं पथक कार्यरत ठेवणार आहोत। असे अनेक भाविक आहेत ज्यांना मोजोर रिक्षा चालकांच्या दादागिरीचा सामना करावा लागतोय। त्यामुळे प्रशासनानं यावर लवकरात लवकर कारवाई करणं गरजेचं आहे। कपिल देशपांडे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।